भक्तांनो, एक दिवस पितामह ब्रह्मदेवांना या गोष्टीचा अत्यंत अहंकार झाला की या सृष्टीची निर्मिती त्यांनी स्वतः केली असून ते त्रिदेवांमध्ये सर्वात श्रेष्ठ व पूजनीय आहेत। जेव्हा देवादी देव महादेवांना हे समजले तेव्हा त्यांनी कालभैरवाला ब्रह्मदेवांच्या 5 मुखांपैकी एक मुख ज्यामध्ये हा अहंकार म्हणजेच दंभ भरलेला आहे ते मुख नष्ट करण्याचा आदेश दिला। महादेवांच्या आदेशानुसार कालभैरवाने ब्रह्मदेवांचे ते मुख आपल्या परशुच्या सहाय्याने त्यांच्या शरीरापासून वेगळे केले। कालांतराने या मुखाचे एका असुरात रूपांतर झाले। ब्रह्मदेवांच्या दंभ द्वेषापासून उत्पत्ती झाल्यामुळे या असुराचे नामांतर दंभासुर असे झाले। दंभासुर हा आपल्या अहंकार व द्वेषाच्या वशीभूत होता, त्यामुळे तो नेहमी कैलास पर्वतावर आपले आधिपत्य स्थापित करण्याचे स्वप्न बघायचा। अन्य असुर व दैत्य स्वर्गलोकावर किंवा मनुष्यलोकावर आधिपत्य स्थापित करून तिथे विविध प्रकारच्या सुख संपदा व वैभवाचा भोग करू इच्छित होते, परंतु दंभासुर या विपरीत कैलासाचा अधिपती बनून तिन्ही लोकांवर राज्य करू इच्छित होता। दंभासुराचे 2 पुत्र होते, विश्वप्रिय व सुंदरप्रिय। त्याने आपल्या या 2 पुत्रांजवळ एक दिवस आपली कैलासाचा अधिपती बनण्याची इच्छा प्रकट केली। त्यावर दोन्ही पुत्र बोलले, पिताश्री, आपली इच्छा पूर्ण करणे हेच आमच्या जीवनाचे मूल उद्देश आहे, त्यामुळे आम्ही तुमची ही इच्छा त्वरित पूर्णत्वास नेतो। आपल्या पित्याचा आदेश घेत दोघेही तक्षण कैलासाकडे रवाना झाले। तिथे पोहोचताच त्यांचा सामना नंदी महाराज व इतर शिवगणांसोबत झाला। त्या दोन्ही भावांची कैलासावर आक्रमण करण्याची कुटील योजना शिवगणांच्या लक्षात आली। तेव्हा त्यांनी त्या दोघांना विरोध करण्यास सुरुवात केली, परंतु आपल्या मायावी शक्तीच्या जोरावर त्या दोघांनी सर्व शिवगणांना तिथून जाण्यास विवश केले आणि अशा प्रकारे दंभासुराने आपल्या दोन्ही दैत्य पुत्रांच्या सहाय्याने कैलासावर आपले आधिपत्य स्थापित केले। दंभासुराच्या या कृत्याची जेव्हा महादेवांना जाणीव झाली तेव्हा ते त्याच्यावर अतिक्रोधित झाले व बोलले, दंभासुराच्या या दुस्साहसाबद्दल त्याला त्वरित दंडित करणे अति आवश्यक आहे, अन्यथा त्याचे हे गैरकृत्य आणखी वाढेल। त्यावर माता पार्वती बोलल्या, अपितू इतर दैत्य स्वर्गलोकावर भूलोकवर आपले आधिपत्य स्थापित करू इच्छितात। भले, दंभासुराने कैलासावर का आक्रमण केले आहे? त्यावर महादेव बोलले, कैलास हे सर्व शक्तींचे केंद्रबिंदू आहे। तिथे आधिपत्य मिळवल्याने त्याला समस्त संसारातील शक्तींची प्राप्ती होईल। कैलासावर त्याने आधिपत्य मिळवले तर तो तिन्ही लोकांवर राज्य करेल आणि म्हणूनच त्याने कैलासावर आक्रमण केले आहे। त्यावर भगवान कार्तिकेय व बाल गणेश क्रोधित होत बोलले, पिताश्री, तुम्ही निश्चिंत रहा, आम्ही शीघ्र निघतो आणि दंभासुरा सोबत त्याच्या दोन्ही पुत्रांचा विनाश करतो। आपल्या दोन्ही पुत्रांच्या शक्तीवर अपार विश्वास असल्याने माता पार्वती व भगवान शिवशंकरांनी त्यांना त्वरित अनुमती दिली। माता पित्याकडून अनुमती घेत कुमार कार्तिकेय आपले वाहन मयूर व भगवान गणेश आपले वाहन मूषक यावर स्वार होत कैलासाकडे निघाले। वायुमार्गाने येणाऱ्या कुमार कार्तिकेयांना पाहून दंभासुराने त्याच्या अंगरक्षकांना त्यांना मारण्यासाठी पाठवले। अंगरक्षकांनी केलेल्या सर्व शस्त्रांचे वार कुमार कार्तिकेयांनी आपल्या शक्तीच्या जोरावर विफल घडवून आणले। अखेर ते आपल्या मयूर वाहनावरून खाली उतरले आणि त्यांनी आपल्या भाल्याचे रूपांतर एका धनुष्यबाणात केले। त्यांनी एका शक्तिशाली तीर सोडून सर्व दैत्य अंगरक्षकांचा विनाश केला। इकडे भगवान गणेशही कैलासाच्या द्वारापर्यंत पोहोचले। तिथे त्यांचा सामना दंभासुराचे दैत्य पुत्र सुंदरप्रिय व विश्वप्रिय यांच्याशी झाला। गणेशांनी त्या दोघांना समजावण्यास सुरुवात केली, परंतु दंभासुराचे दोन्ही पुत्र त्याच्याप्रमाणेच अहंकारी होते। ते भगवान गणेशांनाच आपल्या शक्तीचा अहंकार दाखवत तिथून जाण्यास परावृत्त करू लागले। ते दोघेही मायावी असल्याने त्यांचा सामना करण्यासाठी भगवान गणेशांनी माता पार्वती व भगवान शिवशंकरांचे स्मरण करत विराट रूप धारण केले आणि दोघांना आपल्या हाती धरून हवेत फिरवू लागले। त्यांना परत जमिनीवर आपटून विचार केला की हे दोघेही मायावी व अहंकारी आहेत, यांना जरी भक्षिले तरी ते पुन्हा आपला उन्माद माजवतील, म्हणून भगवान गणेशांनी त्यांना दूर अंतराळात भिरकावून दिले व त्यांचा संहार केला।
इकडे कुमार कार्तिकेय दंभासुराच्या सर्व अंगरक्षकांचा संहार करत त्याच्यापर्यंत येऊन पोहोचले. कुमार कार्तिकेयांवर क्रोधित होत दंभासुर बोलू लागला, तुला तुझे प्राण प्रिय नाहीयेत का? माझे पुत्र इथे येण्याआधी निघून जा, नाहीतर ते तुझा एका क्षणात अंत करतील. त्यावर कुमार कार्तिकेय बोलले, तुझ्या अहंकारामुळे तुझ्या दोन्ही पुत्रांची जीवनलीला गणेशांच्या हातून आज समाप्त झाली आहे. हे ऐकताच दंभासुर ओरडला, नाही, असे नाही होऊ शकत. पुत्रवियोगाने क्रोधित झालेल्या दंभासुराने आपल्या दोन्ही हातात अस्त्र निर्मित केले व तो कुमार कार्तिकेयांवर वार करणारच होता. तेवढ्यात कुमार कार्तिकेयांनी आपल्या हातातील भाल्याचे रूपांतर एका तलवारीत केले आणि त्या दोघांमध्ये महाभयंकर युद्ध सुरू झाले. बराच वेळ सुरू असलेल्या या युद्धामुळे समस्त सृष्टीवर आणि कैलास पर्वतावर हणकंप माजला होता. अखेर कुमार कार्तिकेयांच्या शक्तीपुढे दंभासुर कमकुवत पडू लागला आणि त्याच्या हातातील दोन्ही अस्त्रे तुटून खाली पडली. क्रोधित झालेला दंभासुर कैलासावरील पवित्र ऊर्जा स्वतःमध्ये समाविष्ट करत त्यातून आपली मायावी शक्ती वाढवू लागला व कुमार कार्तिकेयांवर प्रहार करू लागला. कुमार कार्तिकेयांवर ओढवलेले संकट पाहून भगवान शिव शंकर व माता पार्वती यांच्यासोबत सर्व देवी देवता चिंतित झाले. तेव्हा भगवान गणेश युद्धभूमीवर आपला वक्रतुंड अवतार धारण करत तिथे प्रकट झाले. त्यांचे ते वक्रतुंड रूप अतिशय क्रोधित होते. त्यांनी आपल्या सोंडीच्या मदतीने दंभासुराला जखडून ठेवले व त्याला शक्तिहीन करत कैलासावरील मानसरोवरात भिरकावून दिले. मानसरोवरातील पवित्र जलामध्ये समाविष्ट होताच दंभासुराचा संपूर्ण अहंकार व दंभ नष्ट झाला आणि तो बाहेर येऊन श्री गणेशासमोर नतमस्तक होत त्यांची क्षमा याचना करू लागला. त्यावर क्रोधित श्री गणेश बोलले, तुझा अंत हीच असेल तुझ्या कुकर्मांची शिक्षा. तू क्षमेच्या पात्र नाहीस दंभासुर. तेव्हा भगवान शिव शंकर तिथे आले आणि बोलले, पुत्र गणेश, जर त्याला त्याच्या अपराधाची जाणीव झाली असेल तर त्याला एक संधी देऊन त्याला माफ कर. पित्याची आज्ञा पाळत श्री गणेशांनी दंभासुराचे प्राण भक्षिले आणि त्याला सद्मार्गावर जाण्यासाठी आशीर्वाद प्रदान केला. अशा प्रकारे भगवान गणेश व कुमार कार्तिकेयांनी दंभासुराच्या अहंकाराचा अंत केला. तुम्हाला आमची ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. ओम नमः शिवाय.